MST CET परीक्षेत घोटाळ्याचा आरोप. 12वीत 50% तर सीईटीत 99% कसे? MST CET परीक्षेच्या निकालावर सवाल. चौकशीसाठी सीईटी कक्षाची पोलिसात तक्रार. आधी नीट परीक्षा पेपरफुटी, नंतर शिक्षकांची टीईटी पेपरफुटी. MPSC कडून घेण्यात आलेला औषध निरीक्षक पदाच्या परीक्षा यात घोटाळ्यांचे आरोप ताजे असतानाच आता MST CET परीक्षेबाबत गैरव्यवहाराचे गंभीर आरोप करण्यात आले. अभियांत्रिकी प्रवेशासाठी सीईटी कक्षाकडून घेण्यात आलेल्या MST CET परीक्षेच्या निकालाबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. 15 रँक, 13 नंतर 15, 15चं बघा सीईटी मध्ये टॉप, महाराष्ट्रामधून टॉप, एकदम भारी रिझल्ट, हुशार विद्यार्थी, अगेन 45%. चला 59-58 एक वेळ मी समजू शकतो, ते पण समजायला नाही पाहिजे. 59-58 सुद्धा कमी आहे. बघा, विचार करा, तुम्ही टॉपर्स बद्दल बोलताय, आर यू गेटिंग इट? हे बघा 50%, 50%, 55%, 56% असे पर्सेंटेज आणि यांचे रँक बघा. हे टॉप 100 वाले विद्यार्थी आहेत, टॉप 100. म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामधून जर तुम्ही पहिले 100 विद्यार्थी काढले तर त्यांनी बोर्डमध्ये अशा गोष्टी केल्यात आणि सीईटी मध्ये त्यांना खूप चांगले मार्क पडले. दिस इज नॉट पॉसिबल ॲट ऑल. ज्या विद्यार्थ्यांना 12वीच्या गणित विषयात 50 ते 60% गुण मिळाले त्यांना सीईटी परीक्षेत 99 किंवा 98% मिळालेत असा दावा या व्हिडिओतून करण्यात आला. फिजिक्स आणि केमिस्ट्रीला थोडीफार थिअरी असते, मुलं अभ्यास करत नाही. मॅथ्स तर लॉजिकल असतं ना, सोडवायचं असतं, राईट? त्याला सीईटीला चांगलं मॅथ्स येतं, टॉपर आहे, सीईटीचा टॉपर आहे, पूर्ण महाराष्ट्रामधून टॉपर आहे. इथे मॅथ्सला बघा किती मार्क्स आहे, मॅथ्सला किती मार्क्स आहे? 49, 52, 69, 46, 54, 57. म्हणजे जिथं क्वेश्चन सॉल्व्ह करायचे तिथे त्याला अर्ध्यापेक्षा कमी मार्क आहेत. आणि हे विद्यार्थी आपले टॉपर आहेत, हे महाराष्ट्राचं भविष्य घडवणार आहे. ते घडो भविष्य, हे विद्यार्थी मेहनत करतायत ना, त्यांची सीट खाल्ली यांनी. राज्यातील MST CET परीक्षेसंदर्भात गैरव्यवहाराची चर्चा सुरू असतानाच व्हायरल झालेल्या या ऑडिओ क्लिपमुळे चर्चा सुरू झाल्या. सीईटी परीक्षेत उत्तीर्ण करून देण्याची आणि विशिष्ट परीक्षा केंद्रावर परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना 99% मिळवून देण्याची हमी दिल्याचा दावा या ऑडिओ क्लिपमध्ये करण्यात आला. मुलाबद्दल काय बोलत होते? 90% पडू शकतात. हो मॅम, MST CET एक्झाम मध्ये नाही का, जर तुम्हाला ते कॉलेज हवा असेल ना, तर त्याचा जो क्रायटेरिया आहे ना, त्या क्रायटेरियामध्ये जर तुम्ही एलिजिबल असाल तरच तुम्हाला तिथे सीट मिळतं, राईट? हो. सो आपण नाही का, आपले काही सेंटर असतात, एक्झाम सेंटर, त्या एक्झाम सेंटरवर येऊन तुमच्या मुलाला एक्झाम द्यावी लागेल. कसे करायचे पण? कसं करायचं ते? प्रोसेस अशी आहे की तुम्हाला मी सांगितले सेंटर टाकावं लागतील. त्यानंतर तुमचा मुलगा स्वतः येऊन तिथे एक्झाम देईल, कोणी दुसरं नाही येणार. स्वतः ते गोष्ट तिथे सेंटरला स्वतः एक्झाम म्हणजे स्वतः राहील अवेलेबल तिथे. आणि आमची जी काही टीम असेल ती बाकी सर्व काही हँडल करेल. ती तुम्हाला प्रोसेस जर पाहिजे म्हणजे जाणून घ्यायची असेल तुम्हाला ऑफिसला यावं लागेल मॅम. सर, ह्याची अमाऊंट किती पे करावी लागते? बघा, टॉप 3 जर गव्हर्नमेंट घेऊन चलाल तुम्ही, जसं VGTI, PICT आणि COEP ना, सो त्यामध्ये नाही का आपण तुम्हाला मिनिमम 13 ते 14 lakhs मध्ये करून देऊ शकतो. बघा, ते पण आफ्टर ऍडमिशन पे करायचे आहे. हुशार विद्यार्थी, अगेन 45%. पर्सेंटेज आणि पर्सेंटाईल यातील फरक काय हे आपण समजून घेऊया. पर्सेंटाईल हे एक सांख्यिकीय माप असून इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेत तुमची रँक किंवा स्थान दाखवते. एखाद्या व्यक्तीचा किंवा मूल्याचा इतर सर्व मूल्यांच्या तुलनेत क्रमांक किती आहे हे दाखवण्याची ही सांख्यिकी पद्धत. जर एखाद्या विद्यार्थ्याचा पर्सेंटाईल 90 असेल तर याचा अर्थ फक्त 10% विद्यार्थ्यांना त्याच्यापेक्षा जास्त गुण मिळाले. JEE, नीट, MST CET, कॅट अशा स्पर्धा परीक्षांमध्ये पर्सेंटाईल पद्धत वापरली जाते. आपण इकडे पर्सेंटाईल म्हणतोय आणि इकडे पर्सेंटेज म्हणतोय. मी याच्या आधी मी वारंवार हे सांगितलेलं आहे की पर्सेंटाईल पद्धती वेगळी आहे. पर्सेंटाईल पद्धती ही त्या बॅचसाठी असते. त्या बॅचमध्ये जो टॉपर असतो त्याला 100 पर्सेंटाईल म्हणतात. आणि त्याला जर त्याचे रॉ स्कोअर कदाचित 70% असतील, 80% असतील, 90% असतील, किती रॉ स्कोअर त्याचा असू शकतो, परंतु तो त्या बॅचमध्ये टॉपर असल्यामुळे त्याला 100 पर्सेंटाईल मिळतो आपण. त्याच्यामुळे आपण हे जे मुळात जे पर्सेंटाईल आणि पर्सेंटेजचं एक जे तुलना करतोय ती चुकीची आहे.
दरम्यान सीईटी परीक्षेतही घोटाळा झाल्याचा आरोप करत विरोधकांनी सरकारवर आरोपांच्या फैरी डागल्यात. असे बरेच शंका तिथं निर्माण होतात. त्यामुळे आयुक्तांना आम्ही भेटलो, बोललो, पण त्यांना विश्वास आहे त्यांच्या सिस्टमवर की कुठंच काय चुकीचं घडलेलं नाही. आता जे व्हिडिओ आले, बऱ्याच क्लासेसच्या मालकांनी सुद्धा त्या ठिकाणी तिथं त्यांचं मत व्यक्त केलेलं आहे की हो, काही ना काही ते गडबड त्या ठिकाणी होते. मग ह्याला सिरियसली घेणं फार महत्त्वाचं आहे. परीक्षा ज्या भविष्याच्या दृष्टिकोनातून तरुणांच्या होतात आहेत त्यांना बर्बाद करणं, त्यांना उद्ध्वस्त करणं, जसं शेतकऱ्यांना त्यांच्या जीवनातून उद्ध्वस्त केलं तसं तरुणांना सुद्धा त्यांच्या जीवनातून उद्ध्वस्त करायचा निर्णय, संकल्प भारतीय जनता पार्टी आणि नरेंद्र मोदी आणि भाजपच्या सगळ्या सरकारने केलेला आहे. महाराष्ट्र हे कधी काळी शिक्षणाच्या बाबतीमध्ये देशातलं एक सर्वोच्च राज्य होतं, प्रतिष्ठित राज्य होतं. आज महाराष्ट्राचा नंबर सगळ्यात खाली गेला आहे. MST CET परीक्षेतील गैरव्यवहाराच्या आरोपांच्या या पार्श्वभूमीवर राज्य सामायिक प्रवेश परीक्षा म्हणजे CET कक्षानं या विरोधात आझाद मैदान पोलीस ठाणे आणि महाराष्ट्र सायबर पोलिसांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. तसेच संबंधित चित्रफितीमधील दाव्यांची सखोल चौकशी करून त्यांची सत्यता पडताळण्याची मागणी केली आहे. तसेच MST CET प्रशासनानं याबाबत स्पष्टीकरण दिलंय. टक्के आणि पर्सेंटाईलमध्ये फरक असून विद्यार्थ्यांच्या प्राधान्यांमुळे गुणसंख्येत फरक असतो. काही विद्यार्थी बोर्डापेक्षा CETला जास्त प्राधान्य देतात, त्यामुळे त्यांना CET परीक्षेत जास्त गुण असतात. दोन परीक्षांमध्ये तुलना करणं चुकीचं असून टक्के आणि पर्सेंटाईल यांची तुलना चुकीची असल्याचं CET कक्षानं म्हटलंय. पर्सेंटाईल आणि पर्सेंटेज या दोन्ही पद्धती वेगवेगळ्या असल्याचंही CET कक्षानं स्पष्टीकरण दिलंय. 12वीच्या मार्कामध्ये फक्त 45% पर्सेंटाईल, 45% त्याला मार्क क्वालिफिकेशनसाठी असायला पाहिजे आणि रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये 40 मार्क जरी त्याला पडले, 40% मार्क पडले तरी तो क्वालिफाय होतो. आणि त्याचबरोबर 0 पर्सेंटाईल ठेवलेला आहे आपण इंजिनियर किंवा BE BTECसाठी. म्हणजे एखाद्या व्यक्तीला जरी 0.6 पर्सेंटाईल असले तरी सुद्धा तो कॅप राऊंडमध्ये येऊ शकतो. अशा तऱ्हेची आपल्याकडं ही इलिजिबिलिटी असल्यामुळे मुलं CETला जास्त प्राधान्य देऊ शकतात आणि ते CETला प्राधान्य दिल्यामुळे त्यांना CETमध्ये ॲज कम्पेअर टू HSC मार्क येऊ शकतात. नीट, TET, FDAची औषध निरीक्षकाची परीक्षा आणि आता MST CET कडून घेण्यात आलेल्या CET परीक्षेबाबत आरोपांच्या फैरी डागल्या जात आहेत. अनेक विद्यार्थ्यांचं भवितव्य या महत्त्वाच्या परीक्षांवर अवलंबून असतं, पण पेपर फुटी आणि घोटाळ्यामुळे या परीक्षांवरचं प्रश्नचिन्ह कायम असल्याचं दिसतंय. एक घडो न घडो भविष्य हे विद्यार्थी मेहनत करतायत ना, त्यांची सीट खाल्ली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.